मंगळवार हा मार्चमधील सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला। मुंबईमध्ये काल जवळपास 40 अंश तापमान नोंदवलं गेलं। पुढील 3 दिवसांमध्ये तापमान कायम राहणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे, तसा अंदाज आहे। त्यामुळे आता सगळ्या मुंबईकरांनी आजपासूनच पुढचे 2-3 दिवस विशेष काळजी आरोग्याची घ्यावी, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात आता तापमान वाढणार आहे, त्याचा त्रास आरोग्याला होणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, मुंबईकरांनी काय नेमकी काळजी घेता येईल या पुढच्या 2-3 दिवसात तापमान वाढल्यानंतर, असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे? तर इथे आपण जर पाहिलं तर राज्यात सलग 4थ्या दिवशी उष्णतेची लाट आपल्याला कायम पाहायला मिळत आहे। मंगळवारी जर आपण पाहिलं तर मुंबईचं संपूर्ण राज्याचं सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंशावर गेलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे अंगाची काहिली करणारा हा उकाडा मुंबईकरांना जाणवत होता। आगामी 3 दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। यंदाच्या हंगामात मुंबईचे तापमान दुसऱ्यांदा 38 तर सांताक्रूजचे 39.2 अंशावर गेल्याने मुंबईतच उन्हात होरपळून निघत आहे। मंगळवारी हे तापमान प्रचंड असल्यामुळे आज देखील ह्या तापमानाचा असाच कायम आपल्याला कल पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबईकर जर घराबाहेर पडत असतील तर स्कार्फ असेल किंवा थंड पेय असतील, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्यांचा अगदी मुंबईकरांनी काळजी मात्र घेणं उपाययोजना करून आवश्यक असेल। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।